साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। मंद्रुप तायक्वांदो अकॅडमीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले। जनतेवर होणाऱ्या मोगली व सुलतानी अत्याचार सहन न करता त्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला। मोडेन पण वाकणार नाही, ही स्वाभिमानी वृत्ती महाराजांनी रयतेच्या अंगी रुजवली। कल्याणकारी योजना राबवणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन प्रवीण जोडमोठे यांनी केले। मंद्रुप येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री प्रवीण जोडमोठे, अनिल जोडमोठे आदी सर्व उपस्थिती होते। पुढे जोडमोठे म्हणाले की छत्रपतींचे कार्य हे युद्ध, लढाई यापुरते मर्यादित नसून यापुढे जाऊन त्यांचे कार्य इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय आहे, याची जाणीव देखील जनतेला होणे गरजेचे आहे। महाराजांच्या शेतकरी व महिला विषयांच्या धोरणाचा अभ्यास आजच्या राज्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे। शिवकाळात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा आढळत नाही, त्यांच्या कारकिर्दीत कधीही शेतकरी हवालदिल होता असा उल्लेख आढळत नाही। सर्वप्रथम शेतकरी हा राष्ट्राचा पोशिंदा आहे, हा संदेश छत्रपतींनी समाजाला दिला। शेतकरी टिकला तर राज्य टिकेल याची जाणीव त्यांना होती। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे महिला विषयाचे धोरणे देखील तितकेच काटेकोर होते। त्यांनी स्त्रीला देवर्यातील देवता संबोधून तिचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजे अशी तंबीच जनतेला दिलेली होती। समाजात वावरत असताना पर स्त्री ही आपल्याला स्वतःच्या माते समानच असली पाहिजे अशी शिकवण छत्रपतींनी रयतेला दिलेली होती। यावेळी बोलताना सांगितले। यावेळी दक्षिण सोलापूर प्रशिक्षक शिवराज मुगळे व राष्ट्रीय खेळाडू सह अकॅडमी मधील सर्व खेळाडू उपस्थित होते। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती। सगळ्यांना शिवरायांच्या जयंतीसाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सुनीतल्या दाराखोऱ्यानं जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचाराचा सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरदाऱ्यांना की माझा शुभ कसा होता, की माझा शुभ कसा होता। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव मंजुळा विलिकाशवाले। आज येथे सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे शुभभक्तांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज शिवजयंती म्हणजे माझे, तुमचे, महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यासाठी मी येथे उभे आहे। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस अशा मंगलक्षण